न- कुणी कुणाचा हात पकडला? हो ते सरगम मॅडमनी अधिपतींचा हात पकडला. गाणं शिकणं म्हणजे गाडी चालवण्यासारखं असतं. तुम्ही कसं कार चालवताना गिअर बदलता, ऍक्सिलरेटर दाबता किंवा ब्रेक लावता, हे सगळं तुमचं तुम्हीच करता ना. का साईडला बसून कोणीतरी म्हणते की नाही 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 आता गिअर बदला किंवा ब्रेक लावा. नाही आपसुकच होते की सगळं. आता ऍक्सिलेटर दाबला, स्पीड पकडला गाडीने की आपण त्याच्या संग एकरूप होते ना, मग सगळ्या गोष्टी एक 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 आपोआप. करेक्ट, एक्झॅक्टली. गाण्याचं पण अगदी तसंच असतं. म्हणजे गाण्यात सूर, ताल आणि लय या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. त्या फक्त सांभाळायच्या असतात. म्हणजे तुम्ही म्हणलात तसं गाण्यात सूर म्हणजे ऍक्सिलरेटर, लय म्हणजे गिअर आणि ताल म्हणजे ब्रेक. तर तुम्ही गाडी चालवताना या 3 गोष्टींचा वापर जसा आपसूक करता, तसंच तुम्हाला गाण्यात या 3 गोष्टींचा वापर करायचा. एक नंबर सांगताय तुम्ही, एकदम सोप्या भाषेत. असं उदाहरण देऊन सांगितलं की नाही की फिट्ट बसते. आमच्या मास्तरीन बाईनवानी सेम टू सेम त्यामुळे असंच शिकवतात एकदम. नाहीतर काय हे गाणं बिणं आमचं काय, आमचा प्रांतच नाही होई. हे सगळे शब्द आम्ही पहिल्यांदाच ऐकले. काय तुम्ही म्हणताय ते द्रुत आणि ख्याल आणि काय हा लय आणि ताल आणि चाल आणि ढाल आणि काय ते रागांची नाव इशा हार्ड होतो चेष्टा नाही. अहो काही हार्ड नाहीये. मी आहे ना तुमच्या सोबत आता. आता काही विषय हार्ड बीड होत नसतो. म्हणलं ना सेम टू सेम मास्तरीन बाईंचीच आठवण येते आम्हाला. हो पण तुम्हाला मी आवडते ना. अच्छा 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 म्हणजे बाबा हात पकडला त्यांनी. हो. हो म्हणजे तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? अक्षरा हात पकडला म्हणजे ते काहीतरी पेटीवर सूर दाखवताना हाताला धरून दाखवला असंच काहीतरी झालं असेल ना? नाही बाबा. हो त्यांनी असं म्हणजे गाणं आवडलं म्हणून एखाद्या मैत्रिणींना पकडावं तसा हात पकडला. असं झालं? हो. तुम्ही सारखं सारखं मास्तरीनबाई बद्दलच बोलताय म्हणून विचारलं. माझं गाणं शिकवणं आवडतंय ना तुम्हाला? अहो म्हणजे काय लय भारी शिकवताय तुम्ही. मजा यायला लागल्या उलट आता मला. एक विचारू? विचारा की. म्हणजे अक्षराच्या आधी तुमच्या आयुष्यात कोणी होतं का अक्षराच पहिला? नाही मास्तरीन बाई वन अँड ओनली हो. अहो ह्याच्या आधी काय बघा आमचं इतर शिक्षण झालं नाही काय नाही, कधी कॉलेजला गेलो नाही, त्यामुळे काय कोणी भेटण्याचा संबंधच नाही. मास्तरीन बाईंकडे बघितलं आणि विकडेच गेली हो आमची. ते काय म्हणतात ते लव ॲट फर्स्ट साईट. लव ॲट फर्स्ट साईट. अहो म्हणजे थांबूया पण आता. हा थांबूया, खरंच थांबूया. कारण आता सुरुवात पण लवकर गेल्या ना आपण. सगळे एकाच दिवशी नको गाणं शिकायला. अपचन व्हायचं, एवढा मोठा घास घेतल्यावर ओव्हरलोड व्हायचं. तसं नको. पुढचं पाठ मागचं सपाट. मग काय गाणं शिकायला आवडतंय ना? अहो एक नंबर मजा यायला लागले. ते दिसतच आहे. चांगलंच रमलाय तुम्ही गाण्यात. तर सरगम पण चांगल्या शिकवत्यात हा. त्याच्यामुळेच रमला असेल तुम्ही. होय त्यांच्यामुळेच रमलोय तर. एक नंबर शिकवतात एकदम. लय भारी ना आता खोळा. लय भारी समजून सांगतात. आज एक उदाहरण सांगितलं बरं काय त्यांनी की गाणं कसं शिकायचं, गाणं कसं पकडायचं थोडक्यात. एवढं सिंपल करून सांगितलं का नाही. लय भारी यांच्यावरच ना आता खोळा मजा यायला लागली. तुम्हाला उशीर होत असेल ना हो. फॅक्टरीत जायला. मी टिफिन पाठवते तुम्हाला. चालते. आई साहेब येऊ काय? हा या या या. काय हो सुनबाई, कसल्या विचारत आहात तुम्ही? काही नाही मॅडम. कुठे काय? अहो तुमच्या चेहऱ्यावर कळतंय काय झालंय. कसला विचार करताय एवढा? नाही काही नाही. हो आता अक्षय तृतीया आली आहे हा. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. घरच्या सुनबाई आहेसा तुम्ही. असं तोंड पाडून बसू नका. जरा कामाला लागा. गोविंदला यादी काढून द्या. काय काय सामान लागतंय ते हवं नको ते बघा. सगळी जुळणी करा. लागा लागा कामाला लागा. तू बोललीस सरगमशी? नाही ना. मी खाली गेले पण तोपर्यंत त्या गेल्या होत्या. अरे
तू लवकर जायला हवं होतंस ना मग. अहो मी लगेच गेले बाबा, पण मला माहित नव्हतं त्या एवढ्या लवकर जाणार आहेत. पण तू बोल तिच्याशी हं? हो मी बोलणारच आहे बाबा. म्हणजे मी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मलाही चैन पडणार नाही ना. पण अक्षरा मला काय वाटतंय बघ की तू समजतेस तसं काही नसेलही. तुझाच गैरसमज होतोय. तू जरा जास्त चिडचिड करतेस असं काही. नाही तसं नाही बाबा, पण तुम्हाला माहित नाही हो, अधिपती आहेत ना ते जरा सारखं सारखं कौतुक करतात त्यांचं. पण ती आता चांगलं गाते, चांगलं शिकवत असेल तर त्याचं कौतुक करत असेल तर हरकत नाही. हो पण एवढं काय ना, म्हणजे गाणं शिकवतायत ना, त्या गाण्याचं कौतुक करावं. बाकीच्या गोष्टींचं कौतुक करण्याचं काय कारण आहे? अच्छा, बाकीच्या गोष्टींचं पण ते जरा सिरियस आहे. मग तू एक काम कर ना, तू त्या सरगमला फोन लाव आणि फोनवरती बोल ना. हे हो खरं तर फोनवरही बोलू शकते मी त्यांच्याशी. हा, फोन कर आणि बोलून टाक जे वाटतंय ते. म्हणजे काय होईल, तुमचं बोलणं होईल. तिच्या डोक्यात तू म्हणतेस तसं काही असेल तर ते राहणार नाही आणि तुझ्याही डोक्यात काही राहणार नाही. मोकळं होईल सगळं. बरोबर आहे तुमचं. तू बोल ना, फोन कर तिला. हो आणि शांतपणे. वहिनी साहेब, जेवण लावायचं का? नाही नाही, मी थोड्या वेळानं जेवेन.